चाय 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 गरम चाय गरम चाय गरम। ओ काका इधर आ जाओ काका इधर आओ। ओ काका अरे काका ओ काका 10 रुपये चाय 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 गरम चाय गरम। भाई साहब कितना चाहिए? दो चाय चाय दो आप मार बुलवा 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 चाय गरम चाय गरम चाय गरम गरम चाय गरम चाय गरम चाय। गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आपण कालच्या रात्रीच्या प्रवासानंतर आता चाललोय. सकाळी आले 3 वाजता आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे झाले मस्त सर्व. चाललो आता चंद्रिका देवीच्या दर्शनासाठी. 6:05 झालेले आहेत. दर्शन वगैरे घेऊया मस्त, मग भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो आले आपण आता पायथ्याशी आलो आहे. पाठी डोंगर आपल्या जीवदानाचं जेवढं डोंगर आहे तेवढं डोंगर आहे. तर अजून काही गेट काय उघडलं नाही. पाठी गर्दी लागली पूर्ण. आम्ही आलेलो आहे चामुंडा देवीचं दर्शन घ्यायला. सहपरिवार सहकुटुंब मित्रपरिवार सगळे आलेले आहेत. एडवंकर आणि सगळे. तर मित्रांनो आता पोचतो आम्ही थोड्या वेळातच. 638 पायऱ्यात आणि आपल्या चिवमा पण चढल्यात मस्त. आम्ही उचलला तर जरा बोलू उचलणार नाही मी. चालतील तर मी माझ्यासोबत या, नाही तर नका येऊ. आणि एवढं दोघी पण आलेत चढत मस्त. तर जाऊया मस्त दर्शन वगैरे घेऊया पहिला. बसने खाली यार घुस घुस पाहिजे घुस 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 चाट भाऊ एक गाणं घे आपलं मला नमस्कार मित्रांनो. तर आता आपण चंद्रिकाचं दर्शन वगैरे घेऊन 8 वाजता निघालो आहे. तर आता चाललं पावागडला. त्याच्यासाठी आपला जेवणाचा टायमिंग झाला आहे. आणि तिथे बघा मस्त आपली मेजवानी चालू आहे दुपारची. आणि आजचा 5वा दिवस आहे आपला. आणि आजचा जेवणाला आहे मच्छी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या आगरीकोळी लोक कुठे गेली तरी जेवायला मच्छी पहिला पाहिजे त्यांना. त्यामुळे इथे मच्छी कापतात मस्त. आणि त्यासाठी लेडीज आपले त्याचं जेवणाची तयारी करत आहे. तर तुम्ही शॉर्टमध्ये बघा, आपण मस्त शॉर्ट घेऊया त्याचे. आणि तुम्ही बघत आहा असं जेवूया वगैरे आणि मग निघूया पावागडसाठी. आता आजचं जेवणाचा बेत कसा होतो ते तुम्हाला नक्की सांगतो. तर त्यासाठी कंटिन्यू राहा. बाय बाय. खाजरीचा आणलाय किंवा माशाचा आणलाय तर ते किलोप्रमाणे घेऊन टाकतात त्यांच्याकडे सर्व. पहिला कॉल त्यांनाच जातो की दादा आज माझ्याकडे खाजरीचा, तांबीचा, फलईचा. त्याला काढतं का तरी त्यांच्याकडे कटिंग करण्याची पद्धत बघा. म्हणजे कुठला पण काय असू द्या ते लेफ्टी हातानेच कटिंग करतात. बघा बघा किती एकदम गोंडच जसा पीस कापलाय त्यांनी. आणि ही कला त्यांना ना आतापासूनच ना, जेव्हा त्यांचं लग्न झालं ना तेव्हापासून ते लेफ्टी हाताने सर्व करतात. कुठलाही कार्य असू दे पहिला लेफ्टी हात लावणार ते लोक. आहे राईटी
बॉलिंग टाकतो लेफ्टी, खेळतो राईटी. त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय, फक्त पोरं आपली एकत्र आली पाहिजे, हा त्याचं वैशिष्ट्य आहे. लेफ्ट हँड आहेत ते थोडे. त्यांच्या चेहऱ्यावर ते सोमवारी होतं, आज आपला 5वा दिवस आहे ट्रिपचा, त्यामुळे थोडी दाढी वाढल्यामुळे त्यांच्या चेहऱ्याचा लुक गेलेला आहे तो. कधीच राग रुसवा नाही, फक्त थोडी झाल्यावर शिर उभी राहते त्यांच्या मस्तकाची. बरकत होते थोडी. आता त्यांना जेव्हा रिलॅक्स वाटेल तो दिवस म्हणजे शनिवार, तो शनिवारचा दिवसाचा तो आतुरतेने वाट बघत आहेत. सर्वात पोरं आतड्या पिंजलेले आहेत. सध्या आम्ही स्प्राईट, मिरिंडा याच्यावर 5 दिवस काढलेले आहेत. बाबाने दिलेले 2-2 पॅक ते मारले आम्ही, कच्चे तर कच्चे. हे बघा मुंडी कापायची पद्धत बघा, नाही जमली. काती, एक सुरा, एक चाकू. नारायण मामा पण खूप प्रसन्न आहे त्या टायमाला बघा. पुढच्या वर्षी आमचं टार्गेट आहे कोकण गोवा, म्हणजे अशी आम्ही मेजवानी तिकडे पण करू. तिथे तर दारू पिल्यावर माणूस काय करेल ते सांगू नाही शकत. या गुजरातमध्ये यायचं म्हणजे दारू बंदी आहे ना, त्यामुळे नाही जमत. इथे स्पॉट चांगले आहेत, प्रवासाचा पण थोडा त्रास होतो, रनिंग जास्त असते आपल्याकडे. मला वाटतं पुढची जागा काय तुम्ही तर मित्रांनो आता आपण आलो आहे पावागडमध्ये. तर पावागडमध्ये आपण खाली आपली बस आहे आणि आपण तिथून आपण जीपने आलो आहे. जीपने 4 किलोमीटर पर पर्सन 40 रुपीज घेतात. आता इथून परत आपल्याला लिफ्टने जायचं आहे. लिफ्टने नाही, सॉरी, रोपवेने. तेव्हा पाठी रोपवे आहे, जाऊया मस्त रोपवेने. तर मित्रांनो रोपवेने जाऊन सुद्धा आपल्याला 350 वरती पायऱ्या चढायच्यात आणि वरती कालिका देवीचं मंदिर आहे. चला जाऊन बघूया मस्त. तुम्ही पण बघत राहा. बाय बाय. तर मित्रांनो आता लिफ्ट वगैरे करून आता आपण चढतोय पायऱ्या. तर आता मगाशी तुम्हाला बोललो लास्ट टाइम की इथे आपल्यावरती कालिका देवीचं मंदिर आहे. तर त्याच्यावर मला आठवलं की आमचे निशावहिनी आहेत. तर ह्यांनी लास्ट टाइम नवरात्रीमध्ये कालिका माझ्या एक मेकअप ग्रुप म्हणजे हे केलं होतं. तर ते खूप चांगला मेकअप वगैरे करतात. तर कोणाला ऑर्डर वगैरे द्यायचं असेल तर ह्यांना नक्की DM करा. खूप चांगलं मेकअप वगैरे करतात. काही फंक्शन वगैरे असेल तर नक्की DM करा.
मित्रांनो दर्शन वगैरे झालं आपलं मस्त. आणि जे मंदिराचा झेंडा आहे तो पण चेंज केला त्या आम्हाला नेमकं. आणि त्याचं पण आपण दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन पण एकदम मस्त झालं एकदम. तिथे आम्ही भरपूर 5-10 मिनटं घेतली. तर आता आपला आजचा स्टे इथेच असणार आहे. तर बघूया काय होते पुढचं, पुढे काय होते काय नाही ते तुम्हाला दाखवेलच. चला जाऊया, बाय बाय.